आरास करतो, कितीतरी रात्रंदिवस महिनोगंता त्याच्यासाठी धडपड करतो. माईभट्टाने तशी प्रक्रिया केली, सगळी केली. सगळ्या भक्तजनासह सगळ्यांना आमंत्रण, पंक्तीचं मोठा अवसर, अख्खं गाव जेवायला, सगळ्यांना निमंत्रण दिलं, सगळ्यांना झालं. अत्यंत आदराने, अत्यंत श्रद्धेने सगळं केलं. बस आता बरोबर उपहाराची वेळ व्हायची. देव बरोबर नित्यनेमाने श्री प्रभू बाबा राजमठामध्ये भोजनासाठी यायचे. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, 12:30 झाले. दररोज येणारे श्री प्रभू बाबा उपस्थित होतच नव्हते. कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले. आणि मग सगळ्यांचं तोंडचं पाणी पळालं. कल्पना करा, सगळा आपला समुदाय जमा झाला आणि ज्यांना खाऊ घालायचं तेच नाही तर मग कसं होईल. सगळे चिंतेत पडले, माहीभट्ट बी चिंतेत पडले. आणि मग नागदेवाचार्यांनी बोलून घेतलं. कोणाला? माहीभट्टांना. कोणाची पंगत होती, कोणाची क्रिया होती? माहीभट्टांची होती. माहीभट्ट बी वाट पाहत होते. आचार्यांच्या मात्र लक्षात आलं, दाल में कुछ काला है, दाल में कुछ काला है. आणि मग श्री नागदेवाचार्यांनी माहीभट्टांना बोलवलं, कानात विचारलं. काहू म्हणाले? काही मनात संकल्प विकल्प? आणि पटकन त्यांनी म्हणजे नागदेवाचार्यांचे श्री गुरूंचे पाय धरले. म्हणाले, हो, माझ्या मनात फक्त एवढा अभिमान आला, माझ्यासारखा मीच, माझ्यासारखा श्रीमंत, माझ्यासारखी एवढी मोठी क्रिया आजपर्यंत कोणी केली नव्हती. तेवढं भारी वस्त्र, तेवढी मोठी पंगत, तेवढा मोठा अवसर मी माहियानेच करावा. पडलं का नाही दुधात मीठ. क्रिया नासत चालली होती. पण आचार्यांनी सांगितले की अरे, कुणीकडे श्री प्रभू बाबा आणि कुणीकडे तुमची ती मेघवर्णित होती. देवाच्या दृष्टीने काय आहे? आचार्यांनी चूक दाखवली, माहीभट्टांनी चूक कबूल केली. त्यांनी म्हटलं की आता काय करू, तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा. एकमेव तुमचे कुणी गुरु निमित्त सुहृद म्हणून असतात की जे तुमचं चुकलं तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी उपाय सांगू शकतात. अशी एक जागा आपल्याकडे असली पाहिजे. नागदेवाचार्यांना म्हटले की आता काय करू, काय करू? बस काय नाही म्हणाले, जिथे असतील श्री प्रभू जा त्यांच्या पुढे प्रसव म्हणा, दंडोत घाला, चुकलं म्हणा, पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे. माहीभट्ट गेले, श्री प्रभू बाबांनी दंडोत घातला, प्रसव मोडला आणि परमेश्वराने स्वीकार केला. असं आमच्या जीवनात जर घडलं, आम्ही सुद्धा लाडाच्या बासी सारखेच, न इधर के ना उधर के, न देव मिळाला न क्रिया साधली, सगळी क्रिया वाया जाईल. आणि म्हणून अभिमान आपल्या मनात क्रिया करताना, विधी करताना येणार नाही. ही लाडाची बासी आपल्याला संचरणार नाही, यासाठी हे सूत्र माझ्या देवाने आपल्या सर्वांसह भक्तजनांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून वरियो कटेची